The amount of certain principal at certain rate interest 5 years is 10,800. तर 5 वर्षाचा जो अमाऊंट आहे इज इक्वल टू किती आहे आपल्याकडे 10,800. ओके, याला आपण काय म्हणू शकतो, प्रिन्सिपल प्लस 5 इयर्स इंटरेस्ट, बरोबर आहे, याला आपण हे म्हणू शकतो. ठीक आहे, आपल्याला याच्याशी घेणं देणं आहे. अँड अमाऊंट फॉर सेम प्रिन्सिपल ॲट सेम रेट 3 इयर्स. 3 इयर्स किती आहेत आपल्याकडे, 3 इयर्सचा अमाऊंट आहे आपल्याकडे किती 9,680. म्हणजे हा प्रिन्सिपल प्लस 3 इयर्स इंटरेस्ट आहे. ओके, तर एक काम करू, यामधून हा नंबर काय करू आपण मायनस करू. तो प्रिन्सिपलला प्रिन्सिपल कट होऊन जाईल. म्हणजे आपल्याला काय भेटेल 2 इयर इंटरेस्ट 0 2 कॅरीचा 1 म्हणजे 1 आणि 10मधून 1 गेले. 2 वर्षाचा इंटरेस्ट किती आपल्याकडे 1,120. ओके, तर एका वर्षाचा किती असेल इंटरेस्ट, तर एका वर्षाचा इंटरेस्ट याचे हाफ, तर 10चा हाफ 5, 12चा हाफ 6 आणि हा 0 560. ओके, आपल्याकडे 3 वर्षाची अमाऊंट आहे. अमाऊंटमधून जर आपण 3 वर्षाचा इंटरेस्ट मायनस केला तर आपल्याला प्रिन्सिपल मिळायला पाहिजे. तर याला मल्टिप्लाइड बाय 3 करूया, कारण की 3 वर्षाचा इंटरेस्ट अमाऊंट किती होते आपल्याकडे 9,680 मायनस 3 वर्षाचा इंटरेस्ट किती आहे, याला 3ने मल्टिप्लाय केलं तर 0 18 15 आणि 1 16. तर ॲन्सर आला, ॲन्सर किती होऊन जाईल याचा 8,000 रुपीज काय झाला याचा प्रिन्सिपल. आता 8,000 रुपीज प्रिन्सिपल कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, 2 ऑप्शन आहेत. ठीक आहे, तर दुसरा आणि चौथा, म्हणून आपल्याला याचा पर्सेंटेज काढावा लागेल. तर एका वर्षाचा इंटरेस्ट किती आहे 560. आता आपण इंटरेस्ट काढणार आहोत, इंटरेस्ट इज इक्वल टू 560. 8,000 रुपीज याचा काय झाला, हे 100 ना 8 कितीचा 56 होतात, 8 7 56, तर 7% या प्रश्नाचं उत्तर राहील. तर 7% या प्रश्नाचं उत्तर आहे. याला पूर्ण इतकं सॉल्व्ह करण्याची गरज नाही आहे, आपण याच्यावरूनच अंदाज बांधू शकतो. ओके, तर या प्रश्नाला अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं आहे.